वेश धरुणी तो पहा जणू मानवाचा वासुदेव सुशोभिले नाम जास नमस्कार माझा प्रणिपात माझा तयाच्या चरणास वासुदेवानंद सरस्वती महाराज की या भूतलावरती जणू काही दत्तात्रयांचा पुनर्जन्म झालाय. याचप्रमाणे श्रीमद सद्गुरु परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींचा जन्म झालाय असं वाटतं. आणि त्यांच्या चरणावरती माझा प्रणिपात असतो. आता टेंबे स्वामींचा जन्म झाला बरं कुठे? माणगावी दत्त भक्ती फुलुनी आली कराडे ब्राह्मण कुळी पुण्य राशी. माणगावी दत्त भक्ती फुलुनी आली कराडे ब्राह्मण कुळी पुण्य राशी. ओमती आली गणेश भट्ट वेगळा पिता होता जो भक्त त्रिमूर्ती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमन. याच प्रकाराने गणेश भट्ट यांच्या पोटी या तेजस्वी बालकाचा जन्म झाला. कसं असतं महाराज, घरी जसं वातावरण असतं लेकरू त्याप्रमाणे घडत असतं. आणि त्याच पलीकडे गर्भामध्ये देखील जे काही संस्कार होतात त्याच पद्धतीने लेकरू जन्माला येतं महाराज. पण आपल्या इथे गडबड काय? ते 5 वर्षाचं लेकरू आरशासमोर उभं राहतं आणि जे काही वडिलांचं खोरं असेल ते घेऊन दाढी करायला लागतं. कारण की वडिलांना ते काम सोडून त्या व्यतिरिक्त काही पाहिलेलंच नसतं मुलांना. सकाळी ऑफिसला जाताना काय करतोय बाबा? दाढी करताय. घरचे म्हणते सुद्धा लाडाने, अरे वा बघा बघा आमचा पिंट्या कसा दाढी करतोय. कारण की त्यांनी कधी आपल्या वडिलांना 2 आचमने संध्या करून माहितच नसतं. कुठल्या भगवंताचं लीला गुण गाताना पाहिलेलंच नसतं. म्हणून ही अवस्था. पण यांच्या घरी तसं नाही. आई देखील दत्तात्रयांची आतोनात भक्ती करणारी. आणि त्याचप्रमाणे गणेश भट्ट देखील दत्तात्रयांची सेवा करण्यास मग्न. एखाद्या सत्पुरुषाला सुशोभित जर का पत्नी मिळाली नाही तर काय होतं महाराज? आमचे तुकाराम महाराज म्हणतात, बरं झाले बाईने कर्कशा. भगवंता बरं झालं हिला किरकिर करण्याची तू बुद्धी दिलीस, नाहीतर माझं मन तुझ्यामध्ये रमलं नसतं. आणि त्याच्या विपरीत आमच्या नाथ महाराजांची पत्नी अतिशय सुशोभित. स्नान करून बाहेर येतायत नाही येतायत की पूजेचं सगळं साहित्य तयार होणार आहे आमच्या नाथ महाराजांच्या पत्नी. गुजरातचे खूप मोठे संत होऊन गेले नरसिंह मेहता म्हणून. त्यांना आपण एका कामामुळे ओळखतो महाराज. ज्यावेळेस महात्मा गांधी संध्याकाळच्या वेळेस प्रार्थना करायची की नाही, वैष्णव जन तो तेने कहिये, हे पद नरसिंह मेहताजींनी लिहिलं. त्या नरसिंह मेहतांची ज्यावेळेस पत्नी वारली त्यावेळेस ते भगवंताला म्हणायला लागले, बरं झालं देवा तिला तुझ्याकडे बोलवलंस. आता मी भक्ती करण्यासाठी मोकळा. कुठलेही बंधन माझ्या वाटेला नाही. असेच 1-2 पती पत्नी होते. नवऱ्याने आवळा म्हणलं की बायको चिंच म्हणणार. ठरलेलो नवरा जे काही म्हणन त्याच्या विरोधात पत्नी मागणार.
पुरुषापाशी गेला ते म्हणे काय करू हो म्हणे, काही जरी केलं तरी सुद्धा ही माझ्या विरोधातच जाते म्हणे. आता आमच्या लग्नाला 30 वर्ष झाले म्हणे, आता माझं मला माहिती हो म्हणे कसं सहन करतो हिला. एकही शब्द ऐकत नाही. ते म्हणे काय झालं बाबा, काय नाही हो, मी आवळा म्हणले किती चिंच म्हणे, मी चिंच म्हणले किती आवळा म्हणे. बरं ठीक आहे, तुझी इच्छा काय? त्यामुळे माझ्या वडिलांना मरून 1 वर्ष झाले म्हणे, आता वर्ष श्राद्ध करण्याची इच्छा आहे माझी. पण मला माहिती जर का तिला मी म्हणलो की आता वर्ष श्राद्ध करायचंय तर ती मला माहिती ती नाहीच म्हणणार. तेव्हा तू असं कर, जे काही सांगायचं त्या महाराजांनी सांगितलं. हा घरी आला आणि बायकोला म्हणला अगं अगं अगं, अतिशय तावातावानं आला आणि म्हणायला लागला काही कर म्हणला, आता वर्ष झाले म्हणजे माझ्या बाबांना जाऊन वर्ष श्राद्ध करायचंच नाही. लगेच मधून पदर खाऊन आली बाई. तेवढे काय म्हणता म्हणली, वर्ष श्राद्ध करायचं नाही असं कसं म्हणे, करावंच लागते. ठीक आहे तुझी इच्छा तू कर, पण ब्राह्मणाला बोलवायचं नाही. तेवढे एक काय म्हणली, 1 2 3 4 खमके 5 ब्राह्मण बोलवते म्हणली. एकानं काय व्हायला म्हणली, तेवढे ठीक आहे एक काय माणसाला जेव घालायचं नाही म्हणली. तिला म्हणली वा रे वा म्हणजे श्राद्ध करायचं लोकांना जेव घालायचं नाही. तेवढे काय नाही म्हणजे पंचक्रोशीत निमंत्रण द्या. इकडे याला आनंद झाला. तेवढे त्या आजोबांनी सांगितलेलं खरं ठरलं. श्राद्धाचा दिवस आला, सगळं व्यवस्थित झालं. पुन्हा नवरा मला काही कर बाई म्हणला, सवळ्यात स्वयंपाक करू नको म्हणा. तुम्ही असं कसं, पहिलं श्राद्ध आहे, सवळ्या केल्यानंतर पित्रांना पावन कसं होईल. बाईचं सवळं दिसलं, स्वयंपाकाला लागली.